सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन केले मॅथचे. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके. आज खूपच कमी स्टुडंट्स आहेत, तरी आपण क्लास घ्यायचा आहे. तुमचा इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मोबाईल वरून तरी जॉईन होऊ शकता ना. आता जॉईन झालेत ना मोबाईल नेटवर, मोबाईल डेटावर, तर कंटिन्यू करा लेक्चर. ओके. तर सगळ्यांनी लास्ट टाइमचा होमवर्क केला का? ओके. अच्छा, लास्ट टाइम इलेक्ट्रिक प्रॉब्लेम होता त्यामुळे अटेंड नाही केला. ओके. मला वाटलं आता इलेक्ट्रिक प्रॉब्लेम आहे त्यामुळे तुम्ही अटेंड नाही करत आहे. ओके. लास्ट टाइमचा सगळ्यांनी होमवर्क केला का? जे प्रेझेंट होते त्यांनी होमवर्क केला का लास्ट टाइमचा? जे क्लासमध्ये प्रेझेंट होते लास्ट टाइम त्यांनी होमवर्क केला का? ओके. सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय? स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? ओके. होमवर्क का नाही केला? होमवर्क कंप्लीट करायचं आहे. ओके. तर आपण स्टार्ट करूया नेक्स्ट पार्टला. आपला लेसन चालू होता फ्रॅक्शन, आणि फ्रॅक्शन मधला आपला प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहे 17. लास्ट टाइम आपण सॉल्व्ह केला होता. आता आपण त्याचा नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया. ओके. तर आज आपल्याला बघायचं आहे लाईक फ्रॅक्शन्स आणि अनलाईक फ्रॅक्शन. आता लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय ते आज आपण बघूया. The fraction such as 1 divided by 7, 4 divided by 7, 6 divided by 7, whose denominators are equal are called like fractions. तर बघा इथे काय दिलंय तुम्हाला. लाईक फ्रॅक्शन्स कशाला बोलतात? ज्याचे डिनोमिनेटर काय असतात? इक्वल असतात, सेम असतात, त्याला काय बोलतात? लाईक फ्रॅक्शन बोलतात. आणि फ्रॅक्शन सच ॲज 1/3, 4/8, 9/11 असे त्यांचे डिनोमिनेटर काय असतात? डिफरंट असतात. विच हॅव डिफरंट डिनोमिनेटर आर कॉल्ड अनलाईक फ्रॅक्शन्स. कळालं? लाईक फ्रॅक्शन आणि अनलाईक फ्रॅक्शन म्हणजे काय कळालं का? ज्याचे डिनोमिनेटर सेम त्याला लाईक फ्रॅक्शन बोलतात. ज्याचे डिनोमिनेटर डिफरंट असतात त्याला काय बोलतात? अनलाईक फ्रॅक्शन. सगळ्यांना आवाज ऐकायला येतोय? ओके. तर बोर्डवर मी दाखवते, मला तुम्ही सांगायचं हे लाईक फ्रॅक्शन आहेत का अनलाईक फ्रॅक्शन. ओके. तर मी काय एक्झाम्पल्स दाखवते बोर्डवर, तर मला फक्त तुम्ही सांगायचं लाईक फ्रॅक्शन आहे की अनलाईक फ्रॅक्शन आहे. तर इथे मी 3 फ्रॅक्शन लिहिलेत. फ्रॅक्शन नंबर लिहिले 2/3, 5/3 आणि 10/3. हे लाईक फ्रॅक्शन आहेत की अनलाईक फ्रॅक्शन आहे? कोण सांगणार मला? कोण सांगणार लाईक फ्रॅक्शन आहेत की अनलाईक फ्रॅक्शन आहेत? हे जे बोर्डवर मी लिहिले ते लाईक फ्रॅक्शन आहेत की अनलाईक फ्रॅक्शन आहेत? माझा आवाज क्लिअर येतोय?
माझा आवाज क्लियर येतोय का? ओके, तो मुझे कौन बताएगा जो मैंने बोर्ड पे लिखे हैं फ्रैक्शन नंबर, वो लाइक फ्रैक्शन है कि अनलाइक फ्रैक्शन है? कौन बताएगा मुझे? ओके हर्षद माइक ऑन कर, सांग बा लाइक फ्रॅक्शन आहेत की अनलाइक फ्रॅक्शन आहेत? अनलाइक फ्रॅक्शन. ओके सॉरी काय? अनलाइक? फ्रॅक्शन. अनलाइक नाहीये, त्याचे डिनोमिनेटर बघ सेम आहेत ना सगळ्यांचे. डिनोमिनेटर बघ, इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि इथे सुद्धा 3 आहे, तर हे लाईक फ्रॅक्शन आहेत. कुठले फ्रॅक्शन आहेत? लाईक फ्रॅक्शन. लाइक फ्रॅक्शन. ओके माइक ऑफ करा. तर काय आहेत ते? लाइक फ्रैक्शन है। काय है? लाइक फ्रैक्शन है। जिसके डिनोमिनेटर सेम होते हैं उसको क्या बोलते हैं? लाइक फ्रैक्शन बोलते हैं। डिनोमिनेटर पता है ना सब लोगों को, और न्यूमरेटर पता है ना? जो ऊपर लिखते हैं उसे न्यूमरेटर, जो ऊपर नंबर लिखते हैं हम लोग, कौन सा भी नंबर होगा। अभी एक फ्रैक्शन का एग्जांपल है 2/3, इसके ऊपर जो ये ऊपर वाला नंबर होता है इसको क्या बोलते हैं? न्यूमरेटर बोलते हैं, और नीचे वाले नंबर को क्या बोलते हैं? डिनोमिनेटर बोलते हैं। तर ज्याचे हे डिनोमिनेटर सेम असतील त्याला काय बोलतात? लाईक फ्रॅक्शन, आणि डिफरंट असले तर अनलाईक फ्रॅक्शन. आता नेक्स्ट सांगा मला. 4/10, 2/7, 11/8. आता हे लाईक फ्रॅक्शन आहेत का अनलाईक फ्रॅक्शन आहे? कोण सांगणार मला? हे लाईक फ्रॅक्शन आहे की अनलाईक फ्रॅक्शन आहे? येस अनलाईक. क्या आहे? अनलाईक आहे, क्योंकि याचे जे डिनोमिनेटर आहे या सगळ्यांचे डिनोमिनेटर काय आहेत? डिफरंट आहे. याचा डिनोमिनेटर 10 है, याचा डिनोमिनेटर 7 है, याचा 8 है. इन तीनों फ्रैक्शन का डिनोमिनेटर देखिए डिफरेंट डिफरेंट है, अलग अलग है. इसका 10 है, इसका 7 है, इसका 8 है, इसलिए ये क्या है? अनलाइक अनलाइक फ्रैक्शन है. ओके सबको समझ में आया कन्सेप्ट? सगळ्यांना कळाला कन्सेप्ट काय? अनलाइक आणि लाईक फ्रॅक्शनची. ओके आता नेक्स्ट पार्ट बघूया आपण. तर त्यांनी काही सॉल्व एग्जाम्पल दिले ते आपण आता बघूया. उन लोगों ने कुछ सॉल्व एग्जाम्पल दिए कन्वर्टिंग अनलाइक फ्रैक्शन इनटू लाइक फ्रैक्शन. अब हम लोगों को क्या करना है? जो अनलाइक फ्रैक्शंस होते हैं उसको लाइक फ्रैक्शन में कन्वर्ट करना है. काय करायचं? अनलाइक फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. तर फर्स्ट बघा इथे काय क्वेश्चन दिलाय, कन्वर्ट 5/6 अँड 7/9 इंटू लाईक फ्रॅक्शन. आता बघा हे जो फ्रॅक्शन आहे दोन, हे दोन फ्रैक्शन है, हे काय आहेत? अनलाइक फ्रैक्शन है. ये दोनों फ्रैक्शन क्या है? 5/6 और 7/9. ये अनलाइक फ्रैक्शन है ना. हम लोगों को क्या करना है? ये दोनों फ्रैक्शन को लाइक फ्रैक्शन में कन्वर्ट करना आहे. आपल्याला काय करायचं आहे? या दोन फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय करणार? पहिले तुम्ही हेअर वी मस्ट फाइंड अ कॉमन मल्टिपल फॉर नंबर 6 अँड 9. आता याच्यामध्ये जे डिनोमिनेटर आहे 6 आणि 9 त्याचा आपण काय करायचा? पहिले कॉमन मल्टिपल नंबर, कॉमन मल्टिपल काय करायचा? फाइंड आउट करायचा. तर कसं करणार फाइंड आउट? 6चे मल्टिपल्स काय असतात? मल्टिपल ऑफ 6 काय असतं? 6, 12, 18, 24, 30, 36. आणि 9चे मल्टिपल काय असतात? 9, 18, 27, 36, 45. ओके तर हे जे मल्टिपल्स आहेत. आता याच्यामध्ये कॉमन मल्टिपल तुम्ही फाइंड आउट करा. कुठला कॉमन मल्टिपल आहे? 6 मध्ये आणि 9 मध्ये आहे तसा 18. 18 आहे ना, इथे सुद्धा 18 आहे, इथे सुद्धा 18 आहे. तर हेअर द नंबर 18 is multiple of both 6 and 9. So let us make denominator 18 of the Brock fraction. तर आता याच्यामध्ये सेम मल्टिपल कुठला आहे? 18 नंबर हा सेम मल्टिपल आहे. तर आपण काय करायचं? दोन्ही डिनोमिनेटरला 18 नंबर मध्ये कन्वर्ट करायचं. कळतंय ना सगळ्यांना? फर्स्ट काय करायचं? देखिए मैं बोर्ड पे दिखाती हूँ क्या क्वेश्चन थे वो. कन्वर्ट 5/6 and 7/9. 5/6 एंड 7/9. ओके तो ये दोनों देखिए अनलाइक फ्रैक्शन है. हम लोगों को क्या करना है? इसका लाइक फ्रैक्शन में कन्वर्ट करना है. पहले क्या करेंगे हम लोग? 6 जो डिनोमिनेटर है 6 और 9 उसके क्या करेंगे? मल्टीप्लाई, मल्टीपल नंबर लिख लेंगे. क्या कौन से होते हैं? 6, 12, 18 असे आपण लिहायचे. 9, 18, 24
तो ऐसे मल्टीपल नंबर लिखकर लेने. अब इसमें देखना है कौन से मल्टीपल नंबर आहे वो सेम आहे. कुठला सेम आहे याच्यामध्ये? हा 18, 9 मध्ये पण 18 आहे, 6 मध्ये सुद्धा 18 आहे. तो कौन सा नंबर है मल्टीपल में सेम? 18. 18 नंबर सेम है, तो क्या करेंगे हम लोग? ये डिनोमिनेटर है 6 और 9, इसको 18 नंबर में क्या करेंगे? कन्वर्ट करेंगे. मीन्स उनका क्या हो जाएगा? वो डिनोमिनेटर सेम हो जाएगा. त्यांचा डिनोमिनेटर काय होईल? सेम होईल. मग काय करणार तुम्ही? 6 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 18 येईल? 6 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय केल्यावर 18 येईल? 3 नी. मग 5 ला सुद्धा वरती 3 नीच मल्टिप्लाय करायचंय. लास्ट टाइम क्लासमध्ये सांगितलंय, जे डिनोमिनेटरला तुम्ही ज्या नंबरने मल्टिप्लाय करणार त्याच नंबरने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. आता 7 डिवाइड बाय 9. आता 7 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 18 नंबर येईल? 2 नी. तर वरती सुद्धा 2 नीच मल्टिप्लाय करायचंय. तर काय येणार याचे लाईक फ्रॅक्शन? 5 मल्टिप्लाय बाय 3 15 and 6 multiplied by 3 18. तसं 7 multiplied by 2 14 and 9 multiplied by 2 18. तर 15 divided by 18 and 14 divided by 18 are the like fractions of 5 divided by 6 and 7 divided by 9. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? सबको समझ में आया? जो मैंने अभी बताया कैसे कन्वर्ट करना है, पहले उन जो दोनों डिनोमिनेटर होता है उसका मल्टीपल नंबर फाइंड आउट करने, बाद में उसमें देखना है जो दोनों मल्टीपल नंबर में कौन सा सेम नंबर है, उस नंबर को उस डिनोमिनेटर में कन्वर्ट करना है. ओके. और बाद में क्या करना है? उसको सेम करना है और बाद में जो नंबर आएगा वो उनका डिनोमिनेटर सेम हो जाएगा और उनके लाइक फ्रैक्शन हमें मिल जाएंगे. समझा सब लोगों को? ओके. तो नेक्स्ट पार्ट देखते हैं हम लोगों को क्या दिया है. तो देखिए बाद में एग्जाम्पल ऑफ सेकेंड एग्जाम्पल देखिए. कन्वर्ट 4/8 and 5/16 इंटू लाइक फ्रैक्शन. इसको आप कैसे करोगे? 8 के मल्टीपल कौन से होते हैं? 8, 16, 24, 32 होते हैं ना. और 16. हाँ. तो एक इधर देखिए, इधर दोनों का डिनोमिनेटर देखिए, आपको कुछ उनका कनेक्शन दिख रहा है? याच्यामध्ये जे दोन्ही डिनोमिनेटर दिसतात तुम्हाला, 4 डिवाइड बाय 8 आणि 5 डिवाइड बाय 6, याच्यामध्ये काय कनेक्शन दिसतंय? दोघांच्या डिनोमिनेटर मध्ये दिसत आहेत काय? जर तुम्ही 8 ला 2 नी मल्टिप्लाय केलं, 8 2 जार 16 होईल. तर इथे एकदम इझी होईल. ॲज 16 इज अ ट्वाइस 8. जो 16 आहे तो 8 चा ट्वाइस आहे. तर इट इज इझी टू मेक 16 द कॉमन डिनोमिनेटर. मग इथे तुम्हाला फक्त एकाच डिनोमिनेटरला कन्वर्ट करायचं आहे. 8 2 जार 16. मग याचे लाईक फ्रॅक्शन काय होतील? 8 डिवाइड बाय 16 and 5 divided by 16 are the required like functions. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? सबको समझ रहा है कैसे अनलाइक का लाइक फ्रैक्शन में कन्वर्ट करना है? ओके. चलिए हम लोग अब प्रैक्टिस सेट 18 सॉल्व करते हैं. चलिए जो फर्स्ट क्वेश्चन है, कन्वर्ट द गिवन फ्रैक्शन इनटू लाइक फ्रैक्शन. जो फर्स्ट क्वेश्चन है 3 डिवाइड बाय 4 एंड 5 डिवाइड बाय 8, इसको चलिए सॉल्व कीजिए नोटबुक में. चलिए सब लोग नोटबुक ओपन कीजिए और फर्स्ट क्वेश्चन सॉल्व कीजिए. 3 डिवाइड बाय 4 एंड 5 डिवाइड बाय 8. चलिए होने के बाद मुझे सिर्फ कंप्लीटेड करके चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए. सगळ्यांनी सॉल्व करायचं नोटबुक मध्ये आणि झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये कंप्लीटेड म्हणून लिहा. इझी आहे बघा जरा. 3 डिवाइड बाय 4 एंड 5 डिवाइड बाय 8.
हुआ कम्प्लीटेड? कम्प्लीट झालं का सॉल्व करून? हुआ सबका सॉल्व करके? चलिए बताइए जल्दी। सबको मेरी आवाज क्लियर सुनाई दे रही है क्या, बताइए। सबको मेरी आवाज क्लियर सुनाई दे रही है क्या, बताइए एक बार। ओके. तर प्रमिता तायडे, तुमचा काहीतरी नेटवर्कचा इश्यू असेल. बाकीच्यांना तर माझा आवाज क्लिअर ऐकायला येतोय. तर तुम्ही नेटवर्क मध्ये राहा. ओके, सॉल्व करून झालं का फर्स्ट एग्जाम्पल, फर्स्ट क्वेश्चन? चलिए चैट बॉक्स में रिप्लाई कीजिए, हुआ क्या सॉल्व करके? मुझे आंसर चाहिए आप लोगों से ही. तुमच्याकडूनच मला आन्सर पाहिजे. चलिए, क्या आया है फ्रैक्शन, लाइक फ्रैक्शन क्या आया है, चलिए बताइए मुझे, चैट बॉक्स में लिखिए क्या आंसर आया. कौन से दो लाइक फ्रैक्शन आए कन्वर्ट करके? चलिए बोर्ड पे देखिए, मैं आपको एक्सप्लेन करती हूँ. सगळ्यांनी बोर्ड कडे बघा, लक्ष द्या आणि बघा पहिले. तर क्वेश्चन काय आहे? 3/4 आणि 5/8. तर दोघांचे डिनोमिनेटर सेम आहेत का? इथे 4 आहे, इथे 8 आहे, तर अनलाईक फ्रॅक्शन आहे. काय अनलाईक फ्रॅक्शन आहे? तर आपल्याला काय करायचं, लाईक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायचंय. तर पहिले दोघांचे डिनोमिनेटर बघून घ्यायचे, त्याच्यामध्ये काही कनेक्शन दिसतंय का, एकमेकांचं मल्टिपल आहे का दोन्ही डिनोमिनेटर, ते सुद्धा बघायचं है. ओके. तो इसमें देखना है दोनों जो डिनोमिनेटर है उसका आपस में कुछ कनेक्शन है क्या, वो दोनों एक दूसरे के मल्टीपल में है क्या, वो भी देखना है. तो यहाँ पे देखिए 4 और 8 है, तो एक दूसरे के मल्टीपल है क्या, है. 4 2 8 है ना, 4 2 8 मिलता है ना हम लोगों को. तो हम लोग क्या करेंगे, इट इज वेरी इजी टू ऑल. तो हम लोग क्या करेंगे, 4 को 2 से मल्टीप्लाई करेंगे तो हमें 8 मिल जाएगा डिनोमिनेटर में. फिर 3 को भी 2 से क्या करेंगे, मल्टीप्लाई करेंगे. और ये एज इट इज ऐसे ही लिखेंगे 5/8. तो उसके बाद देखिए क्या मिलेगा. 3 मल्टीप्लाई बाय 2 6 एंड 4 मल्टीप्लाई बाय 2 8. वैसे ही 5/8. तो मिल गए हम लोगों को दो लाइक फ्रैक्शन. कौन से मिले, 6/8 एंड 5/8. समझा सब लोगों को कैसे करना है? सगळ्यांना कळालं का? सगळेजण सॉल्व करतायत का सांगा. सबको समझ में आया? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाई करा. आपको क्या समझ में नहीं आया प्रमिता तायडे, तुम्हाला काय नाही समजलं? नो साऊंड. तो तुमचा माझा साऊंड आता आवाज येतोय तुम्हाला? ओके. बाकी लोगों का आया क्या आंसर, सगळ्या बाकीच्यांचा आलं का आंसर, 6/8 अँड 5/8? जरा चॅट बॉक्स मध्ये लिहा.
आलाय का आन्सर, येस किंवा नो? तुम्ही सॉल्व करताय की नाही करताय ते सुद्धा सांगा मला. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. चला आता एक क्वेश्चन, आता नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करा. 3 डिवाइड बाय 5 आणि 3 डिवाइड बाय 7. चला याचे लाईक फ्रॅक्शन्स मला काढून दाखवा. 3 डिवाइड बाय 5 आणि 3 डिवाइड बाय 7. चला पटकन. 3 डिवाइड बाय 5 and 3 डिवाइड बाय 7. याचा लाइक फ्रैक्शन निकाल के दिखाना है मुझे, और इस बार मुझे सबके पास से आन्सर चाहिए. मला सगळ्यांकडनं आन्सर पाहिजे. चला सगळ्यांनी सॉल्व करा. 3 डिवाइड बाय 5 and 3 डिवाइड बाय 7. झालं सगळ्यांचं सॉल्व? सगळ्यांचे आले लाईक फ्रॅक्शन? ज्यांचे आले असतील त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिहा आन्सर. चला पटकन. सगळ्यांनी सॉल्व केलंय का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. समजलं नसेल तरी रिप्लाय करा, येत नाही सॉल्व करता म्हणून. जर तुम्ही काहीच रिप्लाय केला नाही तर मला समजणार कसं की तुम्ही सॉल्व करताय की नाही करत, तुम्हाला जमतंय की नाही जमत, तुमचं आन्सर येतंय की नाही येत. प्लीज रिप्लाय करा. तसं म्हणजे मला एक्सप्लेन करायला. ओके, मीच तुम्हाला सॉल्व करून दाखवते बोर्डवर, लक्ष द्या. घरी सगळ्यांना होमवर्क मध्ये सॉल्व करायचे. तर क्वेश्चन काय होता? 3 डिवाइड बाय 5 and 3 डिवाइड बाय 7. तर याचे डिनोमिनेटर दोघांचे, एकाचा 5 आहे एकाचा 7 आहे. ते काय आहे? ते अनलाईक फ्रॅक्शन आहे. आपल्याला दोघांचे डिनोमिनेटर सेम करायचे आहेत जेणेकरून आपल्याला लाईक फ्रॅक्शन मिळतील. तर काय करणार पहिले तुम्ही? फर्स्ट काय करणार तुम्ही? मल्टिपल ऑफ 5 नंबरचे मल्टिप्लाय फाइंड आउट करायचे. नंतर 7 नंबरचे मल्टिपल फाइंड आउट करायचे. तर बघा 5 चे मल्टिपल काय येणार? 5, 10, 15, 20, 25, 30, 35. 7 चे कुठले कुठले येत आहेत? 7, 14, 21, 28, 35. ओके, तर या दोघांमध्ये कॉमन मल्टिपल कुठला दिसतोय तुम्हाला? कुठला नंबर कॉमन दिसतोय? 35, 35. ओके, तर या फर्स्ट नंबर 3 डिवाइड बाय 5. जर तुम्ही 5 ला कशाने मल्टिप्लाय केला 35 नंबर मिळेल 7. 5 7 जा 35. तर 3 ला सुद्धा वरती 7 नी काय करायचं? मल्टिप्लाय करायचंय. ओके, तसंच दुसरा फ्रॅक्शन 3 डिवाइड बाय 7, त्याला तुम्ही कशाने मल्टिप्लाय केल्यावर तुम्हाला 35 मिळेल 5 नी. तर वरती सुद्धा 5 नी मल्टिप्लाय करायचं. तर काय फ्रॅक्शन येणार आहे त्याचा आन्सर इकडे लिहिते बघा. काय आन्सर येणार आहे? फर्स्टचं 3 मल्टिप्लाय बाय 7. 3 7 जा 21 डिवाइड बाय 35. डिवाइड बाय 35. तसंच
3 5 जार 15 डिवाइड बाय 7 5 जार 35. तर कुठले दोन लाईक फ्रॅक्शन भेटलेत आपल्याला? 21 डिवाइड बाय 35 अँड 15 डिवाइड बाय 35. कळालं आता तरी सगळ्यांना? सगळ्यांना आता कळालं का जे मी सॉल्व करून दाखवलं एक्झाम्पल? बाकीच्यांनी सुद्धा रिप्लाय करायचा आहे, फक्त एकाचाच रिप्लाय नाही आला पाहिजे. बाकीच्यांना सुद्धा कळालंय का? हर्षद आणि प्रमिता तायडे, तुम्हाला सुद्धा कळालंय का? जरा चॅट बॉक्स मध्येच रिप्लाय करा. प्रमिता तायडे, तुम्हाला कळालंय का? तर तुमचा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा, बाकीच्यांना माझा क्लिअर आवाज येतोय. सो मी काय करू शकत नाहीये, तुमचा नेटवर्कचा इश्यू आहे. ओके, तो चलिए नेक्स्ट एग्जांपल सॉल्व कीजिए. क्वेश्चन नंबर 4 सॉल्व करके दिखाइए. चलिए फटाक से. 2 डिवाइड बाय 9 अँड 1 डिवाइड बाय 6. सगळ्यांनी आता हे क्वेश्चन तरी सॉल्व करा. 2 डिवाइड बाय 9 अँड 1 डिवाइड बाय 6. चला याचे लाईक फ्रॅक्शन सगळ्यांनी काढा. 2 डिवाइड बाय 9 अँड 1 डिवाइड बाय 6. झालं का सगळ्यांचं सॉल्व? सगळ्यांचे आले लाईक फ्रॅक्शन्स? हुआ सबका सॉल्व? सगळ्यांचे फ्रॅक्शन आलेत का? लाईक फ्रॅक्शन आलेत का? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये पटकन. आन्सर काय आहे? फ्रॅक्शन सांगा मला जरा. काय फ्रॅक्शन आलेत? लाइक फ्रैक्शन क्या है आपके? चलिए बताइए चैट बॉक्स में. सॉरी, 26 और 16 कैसे आ सकता है? नहीं, ये रॉन्ग आंसर है. 26 और 16 देखिए, पहले ध्यान से देखिए. क्या करना है पता है ना आपको? दोनों के मल्टीपल पहले निकालो. पहले 9 के और 6 के मल्टीपल निकालो. चलिए, 9 आणि 6चं मल्टीपल काय काय येणार? चला सांगा तुम्ही. मल्टीपल ऑफ 9 क्या क्या आ जाएगा? चलिए लिखिए आंसर चैट बॉक्स में. मल्टीपल ऑफ 9 कौन से नंबर आएंगे? यस, 18. और सब लिखने हैं. कौन से आएंगे? 9 के मल्टीपल. 9चे मल्टीपल ऑफ 9 कुठले कुठले नंबर्स येणार? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. 9 का टेबल ही लिखना है सिर्फ. मल्टीपल ऑफ 9 मीन्स 9 का टेबल लिखिए. मल्टीपल ऑफ 9 म्हणजे 9चा टेबल लिहायचा आहे. 9 1 जार 9, 9 2 जार 18, 9 3 जार 27, 9 4 जार 36.
9 5 जार 45। वैसे 6 का भी लिखिए, 6 1 जार 6, 6 जार 12, 18, 24, 30, 36। अब देखिए 9 के मल्टीपल में 36 है, वैसे 6 के मल्टीपल में भी 36 है, तो 9 4 जार 36 और 6 6 जार 36। तो क्या आ जाएगा, देखिए करिए चलिए, तो क्या आंसर आ जाएगा? आ रहा है क्या सबका आंसर? सगळ्यांचा येतोय का आंसर? यस 36 पता है मुझे, वो डिनोमिनेटर 36 आ रहे, वो मुझे पता आहे 36 डिनोमिनेटर येतोय, पण न्यूमरेटरचे नंबर सांगा ना, कुठले दोन फ्रॅक्शन्स येत आहेत, कौन से दो फ्रैक्शंस आ रहे हैं वो मुझे बताइए। न्यूमरेटर में कौन सा नंबर आ रहा है वो भी बताइए, कुठले दोन फ्रॅक्शन येत आहेत? देखिए यहाँ पे क्या मैंने क्वेश्चन दिया था, 2 डिवाइड बाय 9 और 1 डिवाइड बाय 6। क्या क्वेश्चन दिया था? 2 डिवाइड बाय 9 और 1 डिवाइड बाय 6। तो पहले क्या करना है, 9 के मल्टीपल नंबर ढूंढना है और मल्टीपल ऑफ 6 के नंबर ढूंढना है। तो यहाँ पे लिखिए 9 के कौन से मल्टीपल नंबर है? 9, 18, 27, 36 वैसे, और 45 वैसे। 6 के लिखिए मल्टीपल नंबर्स, 6, 12, 18, सॉरी 6 12, हाँ 18, 24, 30, 36। तो देखिए, और बाद में क्या देखना है, दोनों में कौन सा कॉमन मल्टीपल है, नंबर आहे, दोघांमध्ये कुठला कॉमन मल्टीपल नंबर आहे? 36 36, कुठला आहे 36? मग आपण काय करणार, जो डिनोमिनेटर आहे त्याला 36 मध्ये कन्वर्ट करायचंय, काय करायचंय, डिनोमिनेटरला 36 मध्ये कन्वर्ट करायचंय। तर तुम्ही 9 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 36 नंबर येणार आहे? 4 नी। और 2 ला सुद्धा 4 नी मल्टिप्लाय करायचंय, तसं 6 ला कशाने मल्टिप्लाय केलं 36 नंबर येईल? 6 नी। याला सुद्धा 6 नी मल्टिप्लाय करायचंय। तर कुठले दोन फ्रॅक्शन भेटले? 2 मल्टिप्लाय बाय 4 8 डिवाइड बाय 36, 1 6 जार 6 मल्टिप्लाय डिवाइड बाय 36। तर कुठले दोन लाईक फ्रॅक्शन भेटले? 8 डिवाइड बाय 36 अँड 6 डिवाइड बाय 86, सॉरी 6 डिवाइड बाय 36। कळालं सगळ्यांना आता तरी? सब लोगों को अभी तो याद हो गया, समझ में आया? सगळ्यांना आता तरी कळालं का? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये। ओके, नोटबुक में कॉपी कर लो, ये जो एग्जाम्पल मैंने सॉल्व करके दिखाए नोटबुक में लिखो, नोटबुक मध्ये लिहून घ्या हे जे सम। झालं? नोटबुक मध्ये लिहून घेतलं सगळ्यांनी?
ओके. चला फिफ्थ वाला क्वेश्चन सॉल्व करा. 1/4 and 2/3. चला याच्यात कॉमन लाईक फ्रॅक्शन्स फाइंड आउट करा. 1/4 and 2/3. आता याचा तरी आन्सर सगळ्यांनी मला सांगायचं. चला पटकन, इझी आहे. 1/4 and 2/3. पहिले दोन्ही डिनोमिनेटरचे मल्टिपल काढा आणि कुठला कॉमन आहे तो बघा आणि त्यांनी त्या नंबरनी काय करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. चला पटकन सॉल्व करा. झालं सगळ्यांचं सॉल्व करून? देन सॉल्व करा, मला आन्सर पाहिजे. सगळे एक्झाम्पल का मीच तुम्हाला सॉल्व करून दाखवू का? तुम्ही सुद्धा करायचंय ट्राय. त्याशिवाय तुम्हाला येणार कसं? पटकन सॉल्व करा आणि आन्सर सांगा मला. कुठले दोन लाईक फ्रॅक्शन्स येतील 1/4 and 2/3 चे? क्वेश्चन सांगितलं तेव्हा कुठे लक्ष होतं? कधीपासून सांगितलं क्वेश्चन नंबर 5 सॉल्व करायचंय? 1/4 and 2/3. झालं सॉल्व करून? सॉल्व करून झालं का? सॉल्व केलं का? काय आन्सर आले चला मला सांगा. कुठले लाईक फ्रॅक्शन्स आलेत? 2. चला पटकन चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कुठले 2 फ्रॅक्शन्स आलेत लाईक फ्रॅक्शन?
12 हे 12 हे कॉमन मल्टिपल आलाय तुमचा. कॉमन मल्टिपल कुठला आलाय? 12 आलाय. तर त्या दोघांना काय करणार तुम्ही 12 करण्यासाठी? 1 ला कशाने, 4 ला कशाने मल्टिप्लाय करणार 12 येण्यासाठी? 3 नी ना. मग 3 नी मल्टिप्लाय करा 4 ला, आणि 3 ला 4 नी मल्टिप्लाय करा. 12 तुमचा कॉमन डिनोमिनेटर येईल. बघा इकडे क्वेश्चन काय होता? 1 डिवाइड बाय 4 and 2 डिवाइड बाय 3. 1 डिवाइड बाय 4 and 2 डिवाइड बाय 3. तर पहिले काय केलं तुम्ही? 4 चं कॉमन मल्टिपल ऑफ 4 काढले, आणि 3 चं मल्टिपल ऑफ 3 काढले. 4 चं करणार 4, 8, 12, 16, 20. तसंच तुम्ही 3 चे काय काढले? 3, 6, 9, 12, 15. ओके. आता याच्यामध्ये बघा कुठले कॉमन आहे? तिथे 12 आहे. तुम्ही सांगितलं मला 12 हा कॉमन मल्टिपल आलाय. तर आता काय करणार तुम्ही? डिनोमिनेटरला 12 करायचंय तुम्हाला. दोन्ही डिनोमिनेटरला 12 मध्ये कन्वर्ट करायचंय. तर 4 ला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करणार? तेव्हा तुमचा कॉमन 12 डिनोमिनेटर येईल 3 नी. तर 1 ला सुद्धा 3 नी मल्टिप्लाय करायचं. तसंच या 3 ला कशाने मल्टिप्लाय केला? तुमचा 12 कॉमन 12 डिनोमिनेटर येईल 4 नी. तर इथे सुद्धा 4 नी आणि वरती सुद्धा 4 नी मल्टिप्लाय करायचं. त्याचा आन्सर काय येणार? 3 डिवाइड बाय 12 and 8 डिवाइड बाय 12. तर कुठले दोन लाईक फ्रॅक्शन आले? 3 डिवाइड बाय 12 and 8 डिवाइड बाय 12. कळालं आता? तुम्ही सॉल्व कधी करणार आहे? मी सगळे एक्सप्लेन करते, मी सगळे सांगते. तुम्ही ट्राय केल्याशिवाय तुम्हाला येणार आहे का? फक्त कॉमन मल्टिपल शोधायचं आहे. एकदा मल्टिपल भेटला तर त्याला फक्त त्याच्या टेबलमध्ये कशाने मल्टिप्लाय केल्यावर तो नंबर येतो ते फक्त करायचं आहे. डिनोमिनेटर आणि न्यूमरेटरला सेम नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे. तसंच बघा नंतर काय दिलंय? 5 डिवाइड बाय 6 and 4 डिवाइड बाय 5. आता याच्यामध्ये कॉमन मल्टिपल कुठला येणार? 6 च्या टेबलमध्ये 6 चे मल्टिपल कुठले येणार? 6, 12, 6, 12, 18, 24, 30, 36. 5 चे कुठले मल्टिपल येणार? 5, 10, 15, 20, 25, 30. तर आता बघा कॉमन मल्टिपल कुठला आलाय? 30 आलाय. 5 डिवाइड बाय 6 and 4 डिवाइड बाय 5. 5 डिवाइड बाय 6 and 4 डिवाइड बाय 5. पहिले 6 मल्टिपल ऑफ 6 काढा, मल्टिपल ऑफ 5 काढा. काय काय येतंय? 6, 12, 6, 12, 18, 24, 30. 5 चं 5, 10, 15, 20, 30, 25, then 30. त्याचा कुठला कॉमन मल्टिपल आलाय? 30, 30. तर काय करणार तुम्ही? डिनोमिनेटरला 30 करायचंय. काय करायचंय? 30 करायचंय. तर कशाने मल्टिप्लाय करणार? डिनोमिनेटर 30 व्हायला 6 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 5 नी. तर इथे सुद्धा 5 नी मल्टिप्लाय करायचंय. या 5 ला कशाने मल्टिप्लाय करणार? 6 नी. तर काय आन्सर येणार तुमचं? 5 मल्टिप्लाय बाय 5. 5 5 जा 25 डिवाइड बाय 30. and 4 6 जा 24 डिवाइड बाय 30. कळालं आता? तर कुठले दोन लाईक फ्रॅक्शन आले? 25 डिवाइड बाय 30, 24 डिवाइड बाय 30. कळाले? सगळ्यांना कळालं आता?
घरी याची प्रॅक्टिस करायची, त्याशिवाय तुम्हाला नेक्स्ट प्रॉब्लेम सेट येणार नाही. चला एक लास्ट वाला सॉल्व्ह करून दाखवा मला. चला पटकन, आता याचा तरी आन्सर द्या मला. 1/6 and 4/9, याचा आन्सर तरी सांगा मला. चला आता 1/6 and 4/9. चला पहिले 6 चे मल्टिपल काढा, 9 चे मल्टिपल काढा. केलं का सॉल्व? चला सांगा मला, कुठले कॉमन मल्टिपल कुठला आला ते तरी सांगा मला. चला पहिले कॉमन मल्टिपल कुठला आला 6 आणि 9 मध्ये? 6 आणि 9 मध्ये कॉमन मल्टिपल कुठला आलाय? माझा आवाज ऐकायला येतोय? 6 आणि 9 मध्ये कॉमन मल्टिपल कुठला आलाय मला सांगा जरा. कुठला कॉमन मल्टिपल आलाय 6 आणि 9 मध्ये? फोर्टीन. 14 कसा आला? 6 आणि 9 मध्ये 14 कुठे येतं? 6च्या टेबल मध्ये 14 येतं का? 9च्या टेबल मध्ये 14 येतोय का? जरा टेबल जरा बघा. 6चा टेबल लिहा आणि 9चा टेबल लिहा. 14 आहे का 6 आणि 9च्या टेबल मध्ये? देन 14 कसं येणार? येस 18. व्हेरी गुड. तर कुठला नंबर मल्टिपल कॉमन येतोय? 18. तर चला आता 18 ला आपल्याला काय करायचं? डिनोमिनेटरला 18 बनवायचंय. तर चला काय करणार? 6 ला कशाने मल्टिप्लाय करणार? पहिला जो डिनोमिनेटर आहे 6, त्याला कशाने मल्टिप्लाय करणार? 3 नी. व्हेरी गुड. तर त्याच्यावरती सुद्धा कशाने मल्टिप्लाय करणार? 1 ला 3 नी. यस. आन्सर काय ते बघा. काय आन्सर येते? 3/18 आणि 8/18. हे दोन फ्रॅक्शन येत आहेत. 3/18 and 8/18. आले का तुमचे फ्रॅक्शन? 3/18 आणि 8/18. ओके. तर बघा इथे 6च्या टेबलमध्ये काय काय येते ते लिहायचंय. 6च्या टेबलमध्ये काय काय येते? 6, 12, 18, 24. नंतर 9च्या टेबलमध्ये काय काय येते ते लिहायचं. 9, 18, 27. तर कुठला कॉमन आलाय? 18 कॉमन आलाय ना. तर आपल्याला काय करायचंय? डिनोमिनेटरला 18 बनवायचंय. काय बनवायचंय? डिनोमिनेटरला 18 बनवायचंय. तर 6 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 18 येणार? 3 नी. 1 ला कशाने? मग 3 नी करायचंय. 9 ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 18 आहे? 2 नी. तर 4 ला सुद्धा 2 नी मल्टिप्लाय करायचं. तर काय आला आन्सर? 3/18 and 8/18. कळालं?
हे 2 लाईक फ्रॅक्शन्स आले. कळाले आता? आता कळालं का जे मी सॉल्व करून दाखवलंय? ओके. तर घरी प्रॅक्टिस करायचंय. तुमचा होमवर्क आहे प्रॉब्लेम सेट. कुठला प्रॉब्लेम सेट आहे तो? प्रॉब्लेम सेट 18. हा कम्प्लीट सॉल्व करायचंय. काय करायचंय? कम्प्लीट सॉल्व करायचंय. ओके. कळाला होमवर्क काय? प्रॉब्लेम सेट 18 कम्प्लीट सॉल्व करायचंय. जे मी सॉल्व करून दिले ते सुद्धा परत सॉल्व करायचे. सगळे परत सॉल्व करायचे. ओके. त्याशिवाय तुम्हाला नेक्स्ट पार्ट येणार नाही. नेक्स्ट पार्ट पूर्ण याच्यावरच डिपेंड आहे. व्हॉट अबाउट स्टुडंट्स? म्हणजे मला काय कळालं नाही. स्टुडंट्स बद्दल काय विचारताय तुम्ही? मला माहित आहे इथे 2च स्टुडंट्स आहेत. बाकीचे नाही आहेत. त्यांचा प्रॉब्लेम आहे तो. तुम्ही आहेत ना प्रेझेंट? तर तुम्ही तुमचा होमवर्क करायचा आहे आणि गुगल क्लासरूम मध्ये अपलोड करायचं. ओके. येस. तर आता क्लासचा टाइम सुद्धा झालेला आहे. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय एव्हरीवन.